कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा तसेच निसर्गरम्य ताम्हिणी घाट रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांमुळे वारंवार प्रभावित होत असतो। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज ताम्हिणी घाट परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व आढावा घेतला। यावेळी घाटातील रस्त्यांची सद्यस्थिती, सुरू असलेली विकास कामे, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन, दरडी कोसळण्याच्या धोकादायक ठिकाणांवरील संरक्षणात्मक उपाययोजना तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपायांचा आढावा घेतला। यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना अपघात प्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याचे, आवश्यक यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणती तडजोड होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले। तसेच ताम्हिणी घाटातील रस्ता शक्य तितक्या लवकर प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या पाहणी दरम्यान संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती देत रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। मंत्री भरतशेठ गोगावले यांनी नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात घाटातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महायुती सरकार व संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।